नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 ऑगस्टचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात. सायली एकदम हताश पावलांनी चालत असते. आता तिचे वडील आजारी आहेत, मग सहजच तिला असं वाटणार. अस्मिता सायली आणि अर्जुनची वाट बघत उभी असते. हो, चक्क अस्मिता, जिचं सायलीशी कधीच पटलं नव्हतं, ती. ती म्हणते की आता दोघं आराम करा. सायली मधुभाऊंच्या आठवणीत काढत असते. तिला धीर देत अस्मिता तिचा हात तिच्या पोटावर ठेवते. आता अस्मिता गरोदर असते नाही का? ती म्हणते, मामी तू काळजी करू नकोस हा, मधु आजोबा लगेच बरे होतील. हे बाळ म्हणत आहे, कळलं का सायली? तेवढ्यात अर्जुनचे वडील येतात आणि सायलीला म्हणतात की कितीही दुःख असलं तरी सुख नंतर येतच, हे नेहमी लक्षात ठेव. असे सगळे मिळून सायलीला धीर देत असतात. प्रतापराव म्हणतात की सायली तू नेहमी लक्षात ठेव की ह्या घरातली तुझी खोली सोडली हे तेवढंच तुझं सासर आहे, बाकी सगळं घर तुझं माहेर आहे. आता मित्रांनो, कोणत्याही सुनेला ही गोष्ट जेव्हा कोणी सांगतं त्यावेळी त्यांना खूप लकी फील होतं की सासरचे तिला इतकं प्रेम देतात. सायली म्हणते, माझी रक्ताची माणसं कोणीच नाहीयेत, पण तुम्ही सगळे मिळून त्यांची उणी भरून काढता. त्यावर अर्जुन म्हणतो की तुझे आईवडील जिवंत आहेत आणि मी त्यांना शोधून राहणार. अर्थात हेच तो मनात म्हणतो. मग अस्मिता म्हणते की चला चला, आता मला भूक लागली आहे, जेवायला जाऊ. त्यावर अर्जुन म्हणतो की विमल मला एक डबा द्या पॅक करून प्लीज, हॉस्पिटलला न्यायचं आहे. कुसुमसाठी घेऊन जातो मी. तुम्हाला कळलं का मित्रांनो, अर्जुन असं का म्हणतो? कारण त्याला कुसुमशी एकट्याने बोलायचं असतं. इथे आपण बघतो की अश्विन एका वकिलाला भेटायला आलेला असतो आणि तो त्याला म्हणतो की तुम्ही तन्वीची केस घ्यावी अशी माझी खूप इच्छा आहे. तिला आता आपण जामीन मिळवून देऊ शकतो का? किंवा आपण वरच्या कोर्टात अपील करूया का? त्यावर ते वकील म्हणतात की आपण वरच्या कोर्टात अपील करू शकतो डॉक्टर साहेब, पण सॉरी मी ही केस घेऊ शकणार नाही. इथे आपण बघतो की सुभेदारांकडे नागराज सुमनला घेऊन येत असतो. अर्जुन त्याला वाटेत भेटतो आणि म्हणतो, मला काही काम आहे, डॅड आणि सायलीला तुम्ही आज जाऊन भेटा, मी आलोच तेवढं. इकडे अश्विन वकिलाला म्हणतो की मी कितीही फीस द्यायला तयार आहे, पण वकील म्हणतो की फीसचा प्रश्न नाही आहे साहेब, प्रश्न आहे आमच्या सर्कलमध्ये ही बातमी पसरली आहे की ॲडव्होकेट रवी किल्लेदार म्हणजेच तन्वीचे वडील यांनी स्वतःच्या मुलीची केस घेण्यास नकार दिलाय, म्हणजेच त्यांनी ती केस सोडून दिली आहे. आता दुसऱ्या कोणी ही केस घ्यायची म्हणजे खूप मोठी रिस्क आहे आणि वरून ही केस महाराष्ट्रात गावोगावी पोचली आहे, खूप फेमस झाली आहे. आणि त्यात आता मी त्या आरोपीला जर डिफेंड केलं तर माझ्या रेप्युटेशनचं काय होईल? एकदम धुळीत मिळेल. इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये सुमन सायलीला सांगते की ज्याने कोणी मधुभाऊंवर हल्ला केला आहे ना, तो नरकात मरेल, उकळत्या पाण्यात उडी मारायची शिक्षा त्याला मिळायला हवी. मित्रांनो, गंमत अशी आहे की सुमनला अजून माहीत नाहीये की तिच्या नवऱ्यानेच मधुभाऊंना खून केला आहे. जेव्हा तिला कळेल ना की नागराजने हे सगळं केलंय त्यावेळी काय होईल बापरे. नागराज सायलीला पटकन विचारतो की अर्जुन इतक्या घाईघाईने कुठे गेला असेल ग? तेव्हा सायली बोलते, ते म्हणाले त्यांचं काहीतरी मीटिंग आहे. नागराजला आता एक चान्स मिळालेला असतो. तो मनात म्हणतो की आता हॉस्पिटलमध्ये कोणच नाहीये, म्हणजे त्या थेरड्याला संपवण्याची चांगली संधी मिळाली आहे मला. आणि तो पटकन तिकडून काढता पाय घेतो. आपण इथे बघतो की जेलमध्ये तन्वी आणि साक्षीला जेलर जेवण देऊन येतात, पण दोघींना पण जेवायला नको असतं. जेलचं जेवण इतकं खराब असल्यामुळे ते जेवणाला नावं ठेवतात आणि तन्वी तर ते जेवण परत देऊन टाकते. मग शेवटी जेलर म्हणते, मी पण बघते तू किती दिवस जेवत नाहीस, ते किती दिवस तुझी नाटकं चालतायत. इकडे आपण बघतो की अर्जुन कुसुमला हॉस्पिटलमध्ये भेटतो. तो सांगतो की मला काहीतरी बोलायचं आहे. त्यावर कुसुम थोडी टेन्शनमध्ये येते, पण अर्जुन म्हणतो नाही नाही, काही टेन्शन घेऊ नका, एवढं सिरियस नका हो. मला ॲक्च्युली तुमच्याकडे सायलीच्या काही बालपणीच्या आठवणी आहेत की नाही हे विचारायचं होतं, जसं की एखादा फोटो किंवा कोणती वस्तू. त्यावर कुसुम म्हणते, माझ्याकडे असं काही नाही हो, मधुभाऊंकडे काही असलं तर.
त्यावर अर्जुन म्हणतो की काहीच नाहीये तुमच्याकडे, पण तुम्ही तर आश्रमातच होता ना. त्यावर कुसुम म्हणते की अहो, सायली तर मधुभाऊंसोबत आश्रमात 20-22 वर्ष राहिली आहे. मी तर आता 7 वर्षच आहे. ॲक्च्युली माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं. तो तर एक नंबरचा किडा निघाला. म्हणून मी आश्रमात आश्रयाला आले. त्याच्यामुळे माझ्याकडे सायलीचं असं काहीच नाहीये. इथे महिपत एका वकिलासमोर पैशांची बॅग ठेवतो. वकील एवढे पैसे बघून लगेचच साक्षीची केस घ्यायला तयार झाला असतो. तेवढ्यात नागराज येतो आणि म्हणतो की एवढ्या तातडीने का बोलवलंस महिपत तुम्हाला? तेव्हा महिपत म्हणतो, तुम्ही खाल्लेलं शेण आम्हाला आता इकडे पचवावं लागतंय. मित्रांनो बघा, महिपतचे डायलॉग किती भारी असतात, एकदम ठसक्यात. नागराज म्हणतो की मी जो प्रॉब्लेम केला आहे ना, तो मी सॉर्ट करेन. तू टेन्शन नको घेऊस आणि मी काय ते बघून घेईन आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न देखील करतो आहे. त्यावर महिपत म्हणतो की तू काय प्रयत्न करतोयस? मला जरा सांग. नागराज म्हणतो की मी आत्तापर्यंत मधुबाऊंच्या खोलीत जाऊन त्यांचा ऑक्सिजन मास्क काढला आहे. पण तेवढ्यात सायली आली आहे. म्हणजेच तो सारवासारवी करतो की त्याने काय काय प्रयत्न केलेत. इकडे हॉस्पिटलमध्ये कुसुम सांगते की माझ्याकडे काहीच फोटो नाहीयेत. मग अर्जुन तिकडून निघायला जातो. पण कुसुमला राहवत नाही आणि ती म्हणते की जावई बापू तुम्ही मला हा का प्रश्न विचारत आहात? त्यावर अर्जुन उडवाउडवीची उत्तरं देतो. पण ती शेवटी सांगते, जावई बापू प्लीज मला सांगा, माझ्या जीवाला घोर नको. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला कळलं आहे की सायलीचे आई वडील अजून जिवंत आहेत. तेव्हा कुसुम एकदम शॉकमध्ये जाते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात दाखवतात की महिपत जेलमध्ये जातो साक्षी आणि तन्वीचा. तन्वीला तो एक चिठ्ठी दाखवतो. त्यामध्ये त्याने आत्तापर्यंत मारलेल्या लोकांची केस रिलेटेड नावं असतात. त्यात शेवटचं नाव हे तन्वीचं असतं, अर्थात प्रिया. आता तो तन्वीला म्हणतो की आत्तापर्यंतची नावं खोडून टाकली आहेत, म्हणजेच त्या माणसांचा काटा मी ऑलरेडी काढलाय. आता शेवटचं तुझं नाव आहे. आता मी तुला इथून बाहेर काढणार आणि बघ तुझ्या नरडीचा घोट घेतो. हे ऐकून तन्वी खूप घाबरते. पुढे दाखवतात की अस्मिता, प्रतापराव आणि अर्जुन एक प्लॅन करत असतात. कारण त्यांना कळत असतं की कल्पना सायलीशी नीट वागत नाहीये, पण तिचं सायलीवर खूप प्रेम आहे. आता ते प्रेम बाहेर येण्यासाठी काहीतरी प्लॅन करावा लागेल असे ते म्हणत असतात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट्समध्ये हां. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही बघत राहा ठरलं तर मग. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.